जैन सोशल फेडरेशनने आयोजित केलेल्या लोकप्रिय व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प म्हणून माझं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आचार्य आनंद ऋषी महाराज त्यांना प्रथम अभिवादन. माझं वैयक्तिक नातं असं आहे, मला काही 4 वर्षांपूर्वी जेव्हा तिथे आलो होतो त्यावेळेला मी उल्लेख केला होता आणि पुन्हा करावं असं वाटतं. काही वेळेला पुनरुक्ती नातं अधिक घडत करत. माझ्या वडिलांचे वडील, माझ्या आजोबांचा फोटो आणि आचार्य आनंद ऋषी महाराजांचा फोटो एकच आहे असं वाटत. इतके सारखे दिसतात लोक. अगदी पहिल्यांदा जेव्हा मी सचिन भंडारेच्या ओळखीतून इथे गप्पाष्टक कार्यक्रम झाला तेव्हा मी पहिल्यांदा त्यांची प्रतिमा बघितली. तेव्हापासून ह्या निर्वाण भूमीशी नातं निर्माण झालं. म्हणून त्यांना प्रथम अभिवादन. आवाज रिवर्ब कमी कर. रिवर्ब नाही आहे ना? तुम्हा सगळ्यांना नीट ऐकू येते ना शेवटपर्यंत? तुलना करा आणि आनंदात झाला असा व्याख्यानाचा किंवा प्रवचनाचा विषय आहे. खरं तर आनंद ऋषी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे ज्ञानी व्हा, दुःख करू नका. जो ज्ञानाने समृद्ध झालेला आहे त्याचा मार्ग चुकत नाही. मला असं वाटतं की ते वेळा की ही सगळीच शिकवण जी आहे ती शिकवण जर व्यक्तिगत आयुष्यामध्ये अंमलात आणता आली तर सगळ्यांचीच आयुष्य समृद्ध होणार. मानवाची शिक्षण मिळाल्यानंतरची श्रद्धा अधिक दीर्घकाल चालणारी असली पाहिजे, चिरंजीव व्हायला पाहिजे. जशी न होता जेवढा शिकतो तेवढा तो नास्तिक का होत जातो. मला असं वाटतं की लॉर्ड मेकॉले जिंकला. त्याने भारतामध्ये शिक्षण पद्धती अशी रुजवून ठेवलेली आहे की प्रत्येक पुढे शिकत जाणारा मागच्या पिढीला मूर्ख समजत. आणि सगळ्यात मोठी अडचण त्या ठिकाणी अनुभव सिद्धी नावाची स्थिती आहे. 9वी स्थिती, अष्टसिद्धींच्या पुढची स्थिती, पण ही अनुभव सिद्धीचा सल्ला घेण्याची इच्छा या अलीकडच्या नवीन पिढीमध्ये येत नाही. तसं धार्मिक अधिष्ठान असलेल्या संस्थांमध्ये हळूहळू आम्हाला सरासरी वय जे आहे ते सतत 60च्या पुढचं 55च्या पुढचंच आढळणार नाही. कुठचाही पंथ म्हणा, धर्म म्हणा, जो संस्कारांचे सिद्धांत सांगतो तो पुढे जायला हवा सांगतो. आणि पुढे जाण्यासाठी काय करता येईल आपल्याला पुढच्या व्याख्यानमालेपर्यंत, की पुढच्या वर्षीच्या व्याख्यानमालेचा हा जो पहिल्या 30 रांगांचा जो हिशोब आहे तिथलं सरासरी वय 30 असेल. ती सगळी मंडळी या व्याख्यानाला उपस्थित असलेली तरुण आहेत. माझ्या प्रवचनाचा विषय आहे त्या विषयाशी निगडीतच मी हा संवाद साधतो की नेमकं काय घडतंय आज.
हा तुलनेचाच मुद्दा आहे. मानवी मन इतके गमतीदार आहे तुलनेच्या बाबतीमध्ये. परवा मी माझ्यावरच सांगतो, मनेला हॉटेलमध्ये गेलो आणि मी तो एकदा काय करणार, मी म्हटलं एक प्लेट इडली, तर इडली सांगितली. तो गेला, त्याने इडलीची ऑर्डर देऊन परत आला आणि बाजूच्या टेबलावरच्या माणसाला विचारला आप देते क्या चाहिए. मग त्या माणसाने उत्तर म्हणजे इडली वडा शोधून त्याने इडली वडा सांगितल्या पूर्ण माझ्या मनामध्ये गुंतलं. मी पण वडा सांगायला पाहिजे. त्याच पैशामध्ये आणखी एक पदार्थ वेगळा, तो म्हणतो इडली आली माझी. 2 मिनिटांनी त्याच्यासमोर इडली वडा आला आणि मी आपला इडली खाता खाता एका डोळ्याने त्याच्या वड्याकडे बोलत. आय मिस द ऑपॉर्च्युनिटी. मी संधी घालवली, व्हरायटीची संधी घालवली. आणि बरोबर 3 मिनिटांनी त्याने जोरात विठ्ठल हात मारले आणि त्यांनी तो वडा हातात खाल्लेला असं केसामध्ये उचलून त्याला टाकला. हे काय आहे? आता हा संजय उपाध्ये लगेच बदल आणि म्हणाला बरं झालं मी वडा मागवला. परमेश्वराची भक्ती म्हणा, आत्मचिंतन म्हणा, या गोष्टी इतक्या सोप्या नाहीत. आपल्या चंचल मनाला ताब्यात ठेवण्यासाठी जी साधना करायला लागते, जी उपासना करायला लागते, ती न करता या गोष्टी चालत नाही. आनंदात जगण्याचा जो मार्ग आहे, मला महाराज साहेबांनी आता सांगितलं की सुखात जगायच्या ऐवजी आनंदात जगा, असं शीर्षक बदला. लगेच त्यांच्या आज्ञा शिरसावंत मान ते म्हणतात, ते बरं म्हणाले, सुख कुठच्यातरी गोष्टीत असतं, सुख कुठच्यातरी व्यक्तीत असतं. आणि मग ती गोष्ट नाहीशी झाली की तुमचं सुख नाहीसं होतं की नाही. आनंद तसा आणि हे खरं आहे. आ या अक्षरानं सुरू होणाऱ्या शब्दांची प्रक्रिया श्रोतेव लक्षात आतून बाहेर येणाऱ्या गोष्टी तिथे आ हे अक्षर लागतं. सक्ती बाहेरची, आसक्ती आली. क्षय बाहेरचा, आशयातला. चरण बाहेरचे, आचरण आले. यांचं पाऊल चुकलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो घसरून पडलेला नसतो. त्याच्या व्यक्तिगत आचरणामध्ये काहीतरी कृत्य केलं त्याने, म्हणून त्याचं पाऊल चुकलं असं. वेग बाहेरचा, आवेग आला. आणि म्हणून आनंददायी जगणं करायचं असेल तर मी खरा लोकांना सहसा न पटणारा मुद्दा मांडतो. शब्दानुसार तो पटत नाही. तुलना करा आणि आनंदाचा. आणि म्हणून ही जी भक्ती आहे, काय गोष्टी करायच्या तर 3 गोष्टी करायच्या असं मी नेहमी सांगतो माणसाला. करून बघा, एक ही नाही जमली तर ती करा, ती नाही जमली तर ती करा असं. म्हणून पहिल्यांदा काय करायचं तर मनानं करा. म्हणजे मला माझं मन नाही अशी स्थिती तयार करा. मन नाही पण ते कठीण आहे. त्याला तुम्हाला व्यक्तिगत साधना करायला लागते, निग्रह लागतो त्याच्या पाठीमागे, स्थित प्रज्ञा लागते त्या पाठीमागे. त्यामध्ये तेवढं सोपं नाही. त्याच्यासाठी गुरु लागतो तुम्हाला. मग मन नाही जमलं आणि ज्ञानी व्यक्ती दिसली तर न मन करा. पुढचा न मागे घ्या. मन न करा, न मन करा. तेही नाही जमलं तर जवळची व्यक्ती शोधून काढा, आपल्या जवळची, आणि व मन करा. मनात काय ते बोलून टाका. बघा प्रकृती कशी छान आहे. आणि आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट तुम्ही खेचून धरली की त्याचा थेट परिणाम तुमच्या रक्तप्रवाहावरतीच होतो. तुम्ही चिडलात की लाल दिसता, घाबरलात की पांढरे पडता. हे काय स्थिती आहे?
तर तुमच्या मनाची स्थिती पहिल्यांदा व्यक्त करण्याचा मार्ग तुमचा रक्तप्रवाह. मग मन म्हणजे ते जर रक्तप्रवाह असेल तर एखादी भावना खेचून धरल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की माझ्या रक्तप्रवाहातला एक धागा मी मागं खेचून धरतो आणि म्हणून तो साचतो मनामध्ये आणि मग त्याची साचून त्याची गाठ होते आपल्या शरीरामध्ये आणि मग आतल्या गाठीचा माणूस जन्माला येतो. माणूस आतल्या गाठीचा का याचं कारण त्याने काहीतरी साचवून ठेवलं. तो नकारात्मकच पाहिजे असं नाही. सहनशील माणूस सुद्धा आतल्या गाठीचा, तो सहन करतो आणि बोलत नाही तोही आपल्या गाठीचा. म्हणून एक स्थान त्याच्या आयुष्यात असावं की जिथे तो जाऊन वमन करू शकेल. असा एक समुद्र किनारा त्याच्या आयुष्यात हवा जिथे तो त्याला त्याच्या विचारांचं निर्माल्य टाकून देता आलं पाहिजे. आम्ही जगतो तुलनेवरच जगतो. आपण म्हणतो की आम्ही तुलनेवर जगत नाही. आमची प्रत्येक आनंददाची गोष्ट असेल, सुखाची गोष्ट असेल, आम्ही दर वेळेला ती स्वतंत्रपणे आनंदानं सुखानं बघत नाही. आम्ही दर वेळेला ती कोणाची तरी पडताळून बघण्याची क्रिया सतत चालू राहते. तिथेच अडचण आहे. ख म्हणजे आकाश. ख म्हणजे आकाश एकाक्षरी शब्द आहे. ख म्हणजे गमन करणारा एकाक्षरी क्रियापद आहे. म्हणून शब्द तयार झाला. ख म्हणजे पक्षी. का? तो आकाशातून गमन करतो म्हणून. मग माझ्या शरीरामध्ये माझ्या मनाचं आणि बुद्धीचं आकाश मला स्वच्छ ठेवता आलं पाहिजे. त्या आकाशामध्ये कुठचे ढग नको, काळे ढग नकोत आणि पांढरे ढगही नको. जलभर आकाश पाहिजे. कशाचं? बुद्धीचं आणि मनाचं. म्हणजे काय हवं आणि काय नको? तर माझ्या मनामध्ये ढग नको. म्हणजे काय नको? तर माझ्या बुद्धीमध्ये ढग नको. आपण म्हणतो ना विद्यार्थी ढग आहे, तर माझ्या बुद्धीमध्ये ढ नको आणि मनामध्ये ग नको, म्हणजे गर्व नको. आता ढ आणि ग हे आपल्या शरीरातले गेले की एकदम स्वच्छ आकाश आनंददायी जगण्याची प्रक्रिया सुरू होते. पण मी तसं जगतो आणि मी जगतो म्हणून सांगतो. मला जे वाटतं ते मी वाटत जातो. मला परमेश्वरानं दिलेला जो ट्रिब्यूट आहे ते आनंदाने राहायचं. आकाशवाणी हॅलो अच्छा मग त्याकडे मला असं वाटतं की मी असं मुगुट मला असं माझा आवाज मला ऐकतो. असं तुम्हाला कसं ऐकवायचं मला तरी घुमतो ना आवाज. हॅलो वगैरे विचार जरा काय करते काय हे त्याची सुद्धा मैत्री करायला लागते. यंत्र जरी झालं तरी त्याच्याशी पण मैत्री करायला लागते आणि मी करतो. मला खूप आवडतं हे यंत्र कारण माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचवतो आणि मला मदत किती करा. नाशिकला कार्यक्रम झाला माझा 2 कार्यक्रम झाले आणि त्या राजकीय होता याच्यात. त्यांनी मला माझ्या मानधनाचा चेक दिला आणि तो नंतर बाउन्स झाला. मला 6 महिने लागले ते पैसे वसूल करायला. पण त्या आयोजकाची हिंमत अशी राजकारणी असल्यामुळे त्याने पुढच्या वर्षी मला परत बोलवलं आणि आता मला काही चेक नको म्हणून त्याला सांगायचं कसं तर तो बसला होता पहिल्या रांगेमध्ये. म्हणून मी माईकवरती कार्यक्रम सुरू करायच्या आधी हॅलो हॅलो माईक टेस्टिंग हॅलो कॅश कॅश हॅलो माईक टेस्टिंग कॅश कॅश असं माईक सगळे राहिले हाताला. म्हणतो गेल्या वर्षी मी माईक टेस्टिंग चेक चेक असं म्हणतो त्यांनी चेकच दिलं. काय कारण
आणायचं हे असं सुचण्याचं कारण ब्लड प्रेशर 120-80. म्हणून माझ्या कार्यक्रमात तुम्हाला आयुष्यात बरोबर 100 कधी मिळणार नाही, अचूक 100 कधीच मिळणार नाही. कधीतरी 20 जास्त मिळणार, कधीतरी 20 कमी मिळणार, कधीतरी 20 जास्त मिळणार, कधीतरी 20 कमी मिळणार. 120-80, 120-80 हे खरं. तुमचा ईसीजी कसा, तो ईसीजी खाली जो माणूस म्हणतो मला 100च पाहिजे, त्याचा ईसीजी सरळ येतो. आणि लोक जरा सरळ लक्षात ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे, तुलनेला पर्यायच नाही. तुम्हाला तुलना करायलाच लागणार, तुम्ही स्वतःला टाळूच शकत नाही. जन्मल्यापासून तुलना सुरू, जन्मल्यापासून पहिलं स्कूल असेल तर आईसारखं आहे की बाबासारखं, तुलनेला सुरुवात. मग डोळे बाबाचे आणि नाक आईचं आहे, असं काहीतरी चर्चा सतत चालू मरेपर्यंत. मेल्यानंतर सुद्धा तुलना आहे. तरी बरं फार त्रास न देता गेले असं म्हणतो. नाही तर कोणीतरी 6 वर्ष झाली म्हणून आपल्या इथे स्वर्गीय कैलासवासी वगैरे असे शब्द लावतात, बरे वाटत. इंग्रजीमध्ये जो शब्द लावतात त्याचा अर्थ आधीच जायला पाहिजे होता की हा लेट गेला. पुन्हा तुलनेचा मुद्दा दुष्टपणाच आहे, मानवी दुष्टपणा आहे. शोधो खरंच लक्षात घ्या. मग आता तुलना टाळताच येणार नसेल तर तिचा उपयोग करून घ्या. जर तुलना तुम्हाला नकारात्मक वाटत असेल तर तिचं रूपांतर सकारात्मक मध्ये करायचं आणि आनंदाने जगाचा काही मार्ग आहे का? समजा तुलना हा उणिवेचा मुद्दा असेल तर त्या उणिवेचा सुद्धा उपयोग करता येतो का? एक पाणक्या होता, पाणक्या पाणी भरून आणायचा नदीवर, दोन्ही खांद्यावरती मडकं घ्यायचं आणि यायचं पाणी भरून, आणि मग फळीवर ती मडकी ठेवून द्यायची पिण्याचं पाणी जात असल्यामुळे. मग डाव्या खांद्यावरचं मडकं उजव्या खांद्यावरच्या मडक्याला नेहमी चिडवायचं की तुला भोकं पडलेली आहे मडक्याला, तू पाणी पण पूर्ण आणत नाहीस, तू कृतज्ञ आहेस, तू तुझ्या मालकाचं मग अशा पद्धतीने मेहनत जी आहे ती सगळी वाया घालवतोस, पाणी सांडत घरी जो अर्ध झालेलं मडकं तुझं खूप रोजच्या रोज तो डाव्या खांद्यावरचं मडकं उजव्या खांद्याला गिळवायचं. सतत डावे उजव्याला नावा ठेवायचं. आता ठेवतात तर ते इतकं कंटाळलं उजव्या खांद्यावरचं मडकं आणि त्याने आत्महत्या झाली. म्हणजे एक दिवस त्या मडक्याने वरून उडी मारली, त्याच्या मालकाने त्याला झेललं. म्हणून काय करतो, कोणाला आत्महत्या म्हणजे का? डाव्या खांद्यावरचं मडकं मला समज म्हणतो तुझा उपयोग नाही, तू कृतज्ञ नाहीस, तुला भोकं पडलेले, पाणी पण पूर्ण आणत नाहीस, माल म्हणाला नाही तुझ्यामुळे तर गावकऱ्यांनी सत्कार केला माझा. तर माझ्यामुळे कसा काय सत्कार केला? मी तर असा अपंग आणि भोकं पडलेला आला. तो म्हणाला मला जेव्हा कळलं तुझ्या तुला भोकं पडलेली आहे, नेहमी मी तुला तुझ्या खांद्यावरच घेईन, आणि नदीपासून गावापर्यंतचा जो रस्ता आहे त्या उजव्या बाजूला मी फुलझाडांच्या बिया टाकल्या, आणि दररोज येताना तुझ्या मडक्याचं पाणी त्या फुलझाडांच्या बियांवरती पडत राहिलं, आणि आज अख्खीच्या अख्खी वाट गावापर्यंतची फुलझाडांनी बनवून केली. तेव्हा तुला असं वाटतंय की मी उणिवेद आहे, उणिवेदचा पण उपयोग असतो, करून घेणारे ठरवलं पाहिजे. कमतरतेचाही विनियोग करून घेता आला पाहिजे. तो विनियोग करून घेता एकदा जमलं की मग मी म्हणतो ते शीर्षक जे आहे तुलना करा आणि आनंद करा, हे कसं साध्य आहे तुमच्या लक्षात येईल. आणि मी करतो तशी तुलना. मी जातो माझ्या घरातही मी पहिल्यापासून तुलनेतच जातो, धाकटा असल्यामुळे. मोठा भाऊ, मोठी बहीण, मी, पण हे काही नंबर आपण ठरवत नाही.
करा, संजयचं तसं म्हणा, असा अधिकार या वरच्या चौघाला होता. आई वडील आणि वाईट भाऊ गव्हाला संजयचं तसं म्हणा अशी चर्चा गहन. संजय सिरियस नाही, संजयला कशाचं गांभीर्य नाही. शेवटी मी महाविद्यालयात असताना मीच म्हटलं आहे मी गंभीर नाही, हा काय माझा दोष आहे. आई म्हणाली का? म्हटलं पहिला मुलगा झालेला, दुसरी मुलगी झाली, चौकोन पुरा झालेला होता, तुम्ही तिसरं गांभीर्याने घेतलं मी गंभीर म्हणणार. त्या जन्म मे महिन्याला म्हणजे सुट्टीचा जन्म, जन्मला तेव्हा सुट्टीच लागलेली होती. सांगायचा मुद्दा असा आहे की त्यात एक तुलना होतीच ना. माणूस तुलना करत होतो. हॉस्पिटलमध्ये जन्मल्या हॉस्पिटलच त्या बाळाच्या गळ्यामध्ये बिल्ली टाकतात. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर तुलनाच आहे. आणि तुलनेला बरोबर घेऊन जेव्हा जगणं सुरू होतं तेव्हा प्रश्न आला की मग कोणीतरी म्हटलं की तुम्ही दुसऱ्याच्या यशाकडे बघू नका आणि मग असं काही सल्ले आणि सिद्धांत यायला लागले. मला ते मान्य नाही. मला लहानपणी पोलिओ झालेला, म्हणजे इकडे गोळी ओढते, ही हलतच नाही. अजूनही मी हसायला लागलो की इथली रेग म्हणजे एक छोटी येते ती पूर्ण येते आणि हा डोळा बारीक होता, हा डोळा मोठाच राहतो. शाळा कॉलेजेस मध्ये खूप भांडणं झाली, त्याचा डोळा बारीक होतो. आता लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्षाने डोळे बारीक करायला नाही, त्याच दिवसापासून मी निश्चित. पण मग मला सतत असं वाटत नाही मला हिरोचा रोल करायचा आहे तर ते माझ्या विलनचा रोल तर तुझा एक डोळा बारीक होता. पूर्वी के सिंग नावाचा विलन होता हिंदी सिनेमा, तो डोळा बारीक होता, असं तो बघायचा. आता मला ज्यांना पोलिओ झाला नाही ते माझ्यासारखे बरेच दिसणारे मुलं हिरोचा रोल करायला लागले आणि मला मिळत नाही. मी तुलनेत अडकलो की त्यांचे डोळे नॉर्मल आहेत आणि माझ्या डोळ्यामध्ये दोष निर्माण झाला, म्हणजे मी दुर्दैवी आहे असा विचार करून जगलो की मी WT करणार. WT म्हणजे वाढतो. आणि मी त्यांच्याकडे बघितलं ज्यांना त्या पोलिओच्या अटॅक नंतर लगेच औषधं मिळाली नाही, तर मी म्हणणार माझ्या नशिबाने मी त्या घरात जन्मलो तिथे मला वाचन असलेलं घर मिळाल्यामुळे मी एक डोळा बारीक करून रडायला लागल्यानंतर घरच्याच्या लक्षात आलं हा पोलिओचा अटॅक आहे. पण लगेच डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार झाले आणि मी एवढ्यावरच वाचलो. आता तुलना जी आहे ती ऊर्ध्वमुखी करायची की अधोमुखी करायची याचा अर्थ दुसऱ्याच्या दुर्दैवाचं समाधान मला आहे असा अर्थ घ्यायचा नाही. पण मी बेटर पोझिशन मध्ये आहे ही सुद्धा परमेश्वराचीच कृपा आहे. त्यांच्या आयुष्यात आलेल्या दुर्दैवाची तीव्रता माझ्या आयुष्यात आलेल्या दुर्दैवाच्या तीव्रतेपेक्षा जास्त आहे असं बघितल्यानंतर मी नशीबवान आहे अशी भूमिका घेण्यामध्ये जे शहाणपण आहे ते शहाणपण माझ्यापेक्षा बेटर असलेल्या माणसाकडे बघून मी वरती बघून मी तो आनंद घेऊ शकतो. याचा अर्थ त्यांचं दुर्दैव आहे म्हणून मी आनंद घ्यायला पाहिजे असं नाही, पण मी त्यांच्या दुर्दैवाकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की आम्ही बेटर. ही जी आनंदाची कल्पना आहे ती आनंदाची कल्पना राबवायला दरवेळेला कोणी ना कोणीतरी वरती असणारच आहे. जग गोल आहे, त्या गोल जगाच्या मध्यभागी व्यासातून जाणारी एक शिडी लावलेली आहे. त्या शिडीवरती आपण सगळे उभे आहोत. मी शिडीच्या वरती बघत बसलो की हा वरती आहे, हा वरती आहे, हा वरती आहे. तुम्ही अडचणीत येणार, माझी मान दुखा करणार, मला स्मरणी व्हायची सोडणार आणि डॉक्टर म्हणणार वरती वरती हो. मी नम्रतेनं खाली बघितलं की माझ्या खाली पायऱ्यांमध्ये
अनेक जण आहेत माझ्यासारख्यापेक्षा वाईट स्थितीमध्ये, मी बेटर पोझिशन. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जो वरती बसलेला आहे, तो शिखरावरती आधीच पोहोचलेला आहे, तो तुम्हाला वर येऊ देणार नाही. तुलनेचा फायदा बघा, तो तुम्हाला वर येऊ देणार नाही. कारण तो जसा वरती गेला तसा FSI मध्ये गेला, बरोबर. जागा कमी होत गेली आणि प्राणवायू कमी होत गेला, तो वरती पोहोचला. कारण मी जेव्हा त्याच डोंगरावरती वरती जायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आधीच वरती पोहोचलेला माणूस मला वरती येऊ देते, कारण जागा कमी आहे म्हणून. मग तो कसा थांबवतो मला, तो म्हणतो का मला हाताने थांबवू शकत नाही, तो वाहन होता तर तो जागा कमी झालेली. एकच मार्ग उरतो त्याला की त्यांनी पायाने थांबायचं, म्हणजे नकारात्मक पद्धतीने थांबायचं. याचा अर्थ दर वेळेला तुम्ही वरती जायचा प्रयत्न केला तुलना करून की वरचा माणूस तुम्हाला सज्जनपणे थांबवणार नाही, तो दुर्जनपणे थांबवणार, तो तुम्हाला पायाने थांबवणार, कारण वरती जागा पण कमी आणि प्राणवायू पण कमी आहे. आणि ही प्रक्रिया व्यक्तिगत आयुष्यामध्ये दृष्टांत म्हणून तुम्ही अनुभवाला लागला तर तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक वेळेला मी चांगल्या पोझिशनमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली, खुब्याचं हाड मोडलं, तिची अवस्था बघितली, एक ऑपरेशन फेल गेलं, दुसरं ऑपरेशन करायला लागलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी फक्त त्याच वॉर्डमध्ये थांबलो असतो रूम मध्ये सतत, तर भिंगात बघितल्यासारखं माझ्या बायकोचं ऑपरेशन मला जगभर बसवण्यासारखं वाटायला लागलं असतं आणि मी दुःखी होत गेलो. पण मी सगळ्या वॉर्डमध्ये जेव्हा फेऱ्या मारल्या, सगळ्या ठिकाणी हेटलो, तेव्हा लक्षात आलं की हिच्यापेक्षाही वाईट स्थितीमध्ये केवळ खुब्याचं झाड नव्हे, दोन्ही खांदे पण फुटलेली दुसरी एक स्त्री आहे, 4-4, 5-5 एकर शरीरावर ऑपरेशन करायचं माझी बहिणी. इथे मी आरोपी तुलना केली, त्याबरोबर मला लक्षात आलं की मी आनंदात जायचा मार्ग माझा मोकळा झाला. हा सिद्धांत आपला माणूस होतो. म्हणजे काय घडतं तुम्हाला सांगतो, प्राप्त परिस्थितीला तप्त परिस्थिती म्हणण्याचं कसं तुमच्याकडे जी प्राप्त परिस्थिती तिला तृप्त परिस्थिती म्हणतात. कंटेंट माझ्याकडे जे आहे त्याची जाणीव म्हणजे आनंद. मी कसा करतो तुम्ही पण करा आजपासून, खूप मजा येते. आता मागे वगैरे मंडळी मी इथे बसलेलो, मी पूर्ण दिसत नसेल नेमके शूटिंग करणारे माझे येऊ शकतो. आता तिकडे बघितलं आम्हाला उपलब्ध दिसत नाही, आम्हाला उपलब्ध दिसत नाही. पुढच्याला बरं आहे, पुढच्याला कॅमेरा वाढला की क्लोज होतो आणि आम्ही वेळ तुलना सुरू. माणूस जसा वयाने मोठा होत जातो तसं तुलना कमी करायची सोडून तुलना वाढवत जातात आणि मग अडचणी निर्माण. ज्येष्ठ नागरिकांबरोबरचं नातं तयार, त्या ज्येष्ठ नागरिक तुलना न करता जगण्याच्या प्रक्रियेमध्ये यायला लागले असतील तर बरं आहे, तसं नसेल तर अडचण निर्माण. मग आमच्या समाजामध्ये जगामध्ये अशी मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, काय काय वडील तुझ्याशी भांडत तरी एकसारखे, तो मुलगाच म्हणतो ते जळतात. त्याला इंजिनियर व्हायचं होतं पण त्याला इंजिनियर होता आलं नाही आणि आता मी इंजिनियर झालो तो वडील जळतात. अरे पण मेल्या वडिलांनी फी भरली ना तुझी, इंजिनिअरिंगची फी भरली कोणी? म्हणजे वैचारिक दृष्ट्या प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनांच्या माध्यमातून बौद्धिक दृष्ट्या सक्षमता येण्यासाठी तरुणांचा सहभाग ह्या धार्मिक अधिष्ठान असलेल्या प्रवचनांमध्ये वाढला पाहिजे, तर त्याला जगण्यासाठी आवश्यक असलेले शॉक ऍब्सॉर्बर्स तयार करता येईल. अनुभवाची ओळख करून घ्यायची वृत्ती हवी होती. रात्रीचा 1:30 वाजता बंद असलेल्या बेडरूम मधला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज. काही महिन्यांचं मूल आहे, आजीला जाग आली. आजीने जाऊन मुलाच्या बेडरूमचा दरवाजा उघडला. अगं कागद रडले बाळ, खूप वेळ झाला. आतमध्ये नमुना आहे मेस शिकले.
त्याची बायको पण MS. आजीने दरवाजा ठोठावून विचारलं, म्हणजे हिच्या सासूने विचारलं, का बरं ते बाळ? ही लगेच नव्हत्या. त्यांना सांगा ते बाबतीत बोलू नको. आता मला इकडे मी पण आई आहे. उगाच काय आपलं मुलीला काय पण त्याचा जरा संत झालेला. पुन्हा आजी आता तालं रडते बाळ, हे बघ आई माझं, त्याला पोटावर झोपव म्हणजे रडायचा थांबेल. अनुभव बाय दरवाजाकडे ही लगेच त्याला चालत का नाही काय पोटावर झोपव म्हणून त्यांच्या वेळेचे उपाय आता चालत नाही म्हणून मी गुगलवरती वाचलंय. पोटावर झोपवा काय हे MS काही नाही ऐकलं मी सासूला रात्री 1:45-2ला चाईल्ड स्पेशालिस्ट निष्पांड्यांना फोन. हॅलो 25 मिनिटं झाली बाळ घडायची सांगत तुम्ही काय करायचं. डॉक्टर तिकडनं ते नुसत्या दुधावर असल्यामुळे पोटात गॅसेस झाले असते, त्याला पोटावर झोपवा म्हणजे गॅसेस सुटली. अगं काय ऐकलं तुझं ती MS असेल पण अनुभव सिद्धी आहे तुझ्याकडे. तुझ्या नवऱ्याचं पण असंच दुखत होतं पोट, त्यालाही पोटावर झोपवलेला. काय केली तुला? मी MS आणि सासू शिकलेली नाही. बरोबर, शिक्षणाची तुलना केली, अनुभवाची नाही, विस्डमची नाही, विवेकाची नाही, ज्ञानाची तुलना नाही. अनुभवात आलेल्या ज्ञानापेक्षा हे अशा पद्धतीचं ज्ञान घेतलं. अहंकाराची गोष्टी पण आवाज आला. अहंकाराची गोष्टी न लगे अज्ञानाची सज्ञानाच्या कंठी चुंबत असते. जो ज्ञानी आहे तो अहंकारी आहे म्हणून अडचण आहे. आणि हे दोन्ही गोष्टी असतात म्हणून माझा अहंकार जाण्याचा मार्ग कोणता? माझा अहंकार जाण्याचा मार्ग मी खाली बघायचं, मी बेटर पोझिशन मध्ये आहे, जग उभा आहे, मी वरती बघून सारखा हेवा करायचा, असूया करायची त्या माणसाची. माझ्याकडे नाही, माझ्याकडे ह्या गोष्टी नाही, त्याच्याकडे भौतिक गोष्टींचा मोह करत मी त्याच्याशी तुलना करत जगायचं चांगलं नाही. आजचं सगळं जग या तुलनेमध्ये मोठी पंचायत झालेली आहे. राजकारणापासून ते आपल्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत, रोजच्या व्यक्तिगत आयुष्यापर्यंत तुलना साध्या साध्या गोष्टींमध्ये तुलना. म्हणून असं केलं, म्हणून तसं झालं. मुंबईत राहत असताना दसऱ्याला माझ्या बायकोसाठी मी एक साडी घेतली, जाऊन मस्त तिला जरा सरप्राईज केली. थोडीशी मोठी साडी, 5,000 रुपयाची साडी त्यावेळेला बिग अमाऊंट फॉर. हे घरी घेऊन आलो तर आता हा पुरुषाचा जो उत्साह आहे, त्या उत्साहावर रिझल्ट कसं टाकायचं त्याचं कसं असल्यामुळे इथे झालं आहे. एवढी किमती साडी मी नेसली का नाही, पण मला आधी चांगला तुला संसार केलेला असल्यामुळे बायकोचा पण आकार असेल. मी दुकानदाराला आधीच सांगितलं की असं होऊ शकतं, माझी आई आणि बायको दोघी जणी येऊन 2,500च्या लोन करून घेऊन राहू शकतात. आता इथपर्यंत मामला ठीक होता. त्यांनी पुढे 1250च्या 4 केल्या, आणखी वेगळा पण मी माहिती देता म्हटलं की अगं अनुराधा फोडवा पण त्याच वेळेला साडी घ्यायला आल्या आणि अनुराधा फोडवा जेव्हा भगवद्गीता जायला तेव्हा मी त्यांचं डिरेक्टर होतो. त्यांचा उच्चार संस्कृतमध्ये मी चेक करत. अरे संजय भाऊ इकडे कसं काय असं अनुराधा जायचे विचार. आणि ही सगळी घटना काय बायकोची बट म्हणून म्हणजे काय अनुराधा फोटो इथपर्यंत मांडण्यासाठी तू माझ्यासाठी 5,000ची साडी. सांगता मुला
कुठच्याही थरापर्यंत हे 3 अक्षरी हा जो रूप आहे त्याचं गुणात रूपांतर करायचं. तुलना नावाच्या रोगाचं गुणात रूपांतर करायचं आणि मग ते या पद्धतीने जर करायला लागलो आपण तर त्याला इन्क्रिमेंटल ग्रोथ म्हणतात. ती तुमच्या व्यक्तिगत भविष्यात साध्य व्हायला लागते होत नाही. आणि म्हणून पहिलं काय करावं लागेल तर पहिलं अहंकार, कुठल्याही गोष्टीचा अहंकार झाला पाहिजे. तो गेला तर ते शक्य आहे. आपण डेंटिस्टकडे गेला तर तुम्ही डेंटिस्टकडे गेलेल्या माणसाकडे बघून मी नेहमी एन्जॉय करतो. माझी दाढ गमत असली तरी सुद्धा त्यांचे चेहरे बघून मला गमती वाटत अशी गंमत वाटत झाली की तर्जनी घरात असे बसलेले असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती म्हणजे मीच एकटा अशी दाढ दुसऱ्या कोणाची दुखतच नाही असे एक्सप्रेशन सगळे बसलेले असतात. आपण जर म्हटलं अरे एवढीशी दाढ दुखते किती नजरे बसतोस तू, तुला काय माहिती माझी दाढ काय दुखते. दुःख दाढेत नाहीये, दुःख माझी दाढ नाही. दाढ कोणाची माझी. आता मग आहे ना तिथे येते. दुर्लक्ष करा. माझ्या कार्यक्रमामध्ये हॉलची काच बसवलं सुद्धा कार्यक्रम सुरू झाले त्याने पण असं मी त्याच्याकडे बघितलं तो मला म्हणतो तुम्ही चालू ठेवा मी नाही डिस्टर्ब करा. तो म्हणतो पंखा म्हणतो तुम्ही चालू ठेवा मी नाही डिस्टर्ब करा. तुम्ही जेव्हा अधोमुखी तुलना व्यक्तिगत आयुष्यामध्ये करायला मग तुम्हाला कल्पना सुचत मग तुम्हाला त्याचा आनंद पकडता येतो नाही तुम्हाला आनंद पकडता येत नाही. म्हणून पहिला तो मी अहंकार झाला नाही. म्हणजे काय होतं नेमकं तिथे गुरु होतो. आज सकाळी महाराजांचं प्रवचन झाले. आदर्श महाराजांच्या प्रवचनामध्ये कुठले ऐकत असताना समोर बसलेल्या प्रेक्षकांमधल्या मी म्हटलेला डेमोग्राफी झाला वयोगटाचा हिशोब मांडला. आज सगळ्यात जास्त गरज माझे प्रवचनाला अशी परिस्थिती चिंचवडला प्रवचन करतो दर महिन्याला असेच सगळे 60च्या पुढचे ETV वरती प्रवचन करत होतो. दररोज सकाळी सगळे फॅन्स माझे 60च्या पुढचेच पण तरुण फॅन्सच नाही सगळे असे आवाज करणारे फॅन्स. काय करायचे म्हणजे काही वेळा तर फारच गंभीर कसं घ्यायचं. लोकांनी मनामध्ये व्यक्ती तयार करून ठेवलेली आहे. संजय उपाध्ये ETV वरती सकाळी 6 वाजता भगवान पाठीमागे ओम मी टिळा वेळा लावून कोण बसलेला प्रवचनाला त्यांनी माझी इमेज तयार केली. त्यांच्या माध्यमातून पुन्हा तुलनेचा मुद्दा मी माझ्या गावाला गेलो. श्रीवर्धनला पुण्यामध्ये शेतात कामाला जायचं होतं. गावात शेण्याआधी शेत लागतं आम्ही डायरेक्ट शेतातच जायचं होतं. म्हणून मी 6 सीटर पॅन्ट घातली अर्धी पॅन्ट टी शर्ट गॉगल डोळ्याला मोबाईल बोलवर असं कोकणात शिरताना वडखर नाक्यावरच्या मिलीनिव्हर नावाच्या हॉटेलमधला उत्तम बटाटावडा खायचा. अलिबागला झाडाचं पंचमी मंडळ म्हाताऱ्या बायकांचं ते तिथे वडा खायला त्यातल्या 2-3 बायकांनी मला बघितलं ETV सकाळी 6ला प्रवचन करतात दररोज असं त्यांनी लगेच त्यातल्या दोघी देखील फारच भक्त निघाल्या माझ्या. तर त्या मी बसलो होतो तिथे आल्या वडा खात होते. दोघींनी अत्यंत सद्भावनेनं वाकून नमस्कार केला. बुवा त्या ज्या वेगाने खाली वाकल्या त्याच्या दुप्पट वेगाने त्या मला दुखल्या. तर बुवा अर्ध्या चटीत बसला असेल ही त्यांना कल्पना. पुन्हा तोच मुद्दा आला. तुम्ही इमेज तयार करून घेतली
तुम्ही तुमच्या मनातली इमेज कायम ठेवून प्रत्यक्षात वर्तमानात असलेल्या इमेज म्हणून तुलना करायला लागलात, तुम्हाला अडचण येणारच. म्हणून स्वतःची तुलना करण्याचा मार्ग सगळ्यात उत्तम. गेल्या परीक्षेत मला किती टक्के मार्क मिळाले आणि ह्या परीक्षेत किती टक्के मिळवले, अशा तुलनेमध्ये जी प्रगती साध्य होते ती दुसऱ्याला किती टक्के मिळाले आणि मला का मिळाले नाही या तुलनेमध्ये साध्य होत नाही. तेव्हा स्वकेंद्रित तुलना ही नेहमी फायदेशीर ठरते. तुम्ही बहुकेंद्रित तुलना केली की तुमच्या विचारात निर्माण झाली. आणि म्हणून तुलना करा आणि आनंदात चला हे सूत्र आहे, हा सिद्धांत आहे. तुम्हाला ध्यान करून बसायची आवश्यकता नाही, उपासना करायची आवश्यकता नाही. फक्त दुसऱ्या बरोबरच्या तुलनेचा मुद्दा त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही अशी भूमिका न घेता काय माझं स्क्रिप्ट ठरलेलं नसतं. मी तुमच्याकडे बघून ठरवतो काय बोलायचं, तुमच्याकडे बघून ठरवतो मी गोंधळ म्हणायचं, संभ्रम म्हणायचं की लब्ध म्हणायचं. तुमच्या चेहऱ्यावरती शब्दकोश मला काही मिळायला तयार होते, कारण मी डिस्टर्ब कधी होत नाही. आणि कार्यक्रमामध्ये काय शिकवू आयुष्य आनंदाने जायचं. अंतिम हेतू काय आहे? तुम्ही किती ज्ञानी आहात, तुम्हाला किती लोक मान देतात, तुम्हाला रात्री शांतपणे लगेच झोप लागते, झोपेत तुम्हाला स्वप्न पडत नाही ना, सकाळी उठल्यानंतर तुम्ही ताजेतवाने दिसता का दमलेले दिसता सकाळी जागे झाल्यानंतर. का जगण्याचा जो निसर्ग नियमाप्रमाणेचा हेतू आहे तो साध्य झाला पाहिजे. बस ते सगळ्यात महत्वाचं. आता तुम्ही किती पैसे कमावले, भरपूर पैसे कमावले, पुन्हा तुलनेचा मुद्दा ह्याला पगार इतका आहे, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला पगार जास्त आहे, नॅशनल बँकेमध्ये पगार कमी आहे. म्हणून मी आज सोपा मार्ग शोधून काढला. प्रवचनाच्या माध्यमातून उपासना न शिकवता, उच्च साधना न शिकवता दैनंदिन जीवनात एकमेकांकडे बघण्याचा चष्मा बदलता येईल का तुम्हाला? तुम्हाला दृष्टिकोन बदलता येईल का? तो दृष्टिकोन बदलला की उत्तम. माझ्या मनातली बायको आणि माझी बायको अशी तुलना केली की तुम्ही अडचणीला लागलात. अच्छा अजून हातून तिची काही चूक नाही. ती विचारते किती वेळ झाला मला, अजून जाहिरात. ऍक्च्युली हा वयोगट असा आहे, हा वयोगट जरा परमेश्वराच्या जवळ आहे. हा स्थितप्रज्ञ आहे. काय माहिती का, मी कधी डिस्टर्ब होईल माहिती का, मी स्वतःला शाळा समजतो. मला ऑडियन्स इथे समोर बसलेला आहे, एका महिला इथे ऐकायला बोलवते, तिकडे एका महिला पुरुष बसलेला आहे आणि मलाच एकट्याला सगळं कळलं अशी भूमिका घेतली की मी डिस्टर्ब होणार. मी काय करतोय, मला मिळालेला ट्रिब्यूट डिस्ट्रीब्यूट करतोय. बस ट्रिब्यूट दिलेला आहे तो फक्त डिस्ट्रीब्यूट करून मी कसा आनंदाने जगतो तसं तुम्ही जगा आणि त्याच्या आयडियाज कोणते तेवढं मी सांगतोय त्यालाच अध्यात्म म्हणायचं. अध्यात्म म्हणायचं कसा, ऍक्ट ऑफ सँक्टिटी बाय इन्स्टिंक्ट नॉट बाय इंटलेक्ट. ऍक्ट ऑफ सँक्टिटी पवित्र काम उत्स्फूर्ततेने केलं म्हणजे अध्यात्म. तिथे मेंदू आळाच नाही. मेधा आणि प्रज्ञा या दोन गोष्टी आहेत. आता इथे तुलना करू आपण. मेधा म्हणजे काय, आहार निद्रा भोग आणि मैथून हे जे चतुष्टय आहे ते करायला शिकवलेली निसर्गाने दिलेली अक्कल आहे तिला मेधा म्हणायचं, पण ती नेहमी चंचल असते. आणि प्रज्ञा जी आहे ती मनुष्याच्या मेंदूतून तयार झालेली प्रज्ञा असते. म्हणून स्थित मेधा असा शब्द तुम्ही ऐकणार नाही, स्थित प्रज्ञा असा शब्द ऐकला. जे ज्ञान पुढे घेऊन जातं ते स्थित प्रज्ञा, जे तुम्हाला वर्तमानात नुसतं कसं जगायचं शिकवते ती मेधा. आणि एकदा मनुष्य प्राणीमध्ये प्राणीची भूमिका लक्षात आली की मी स्वतःच्या तुलनेमध्ये दंड होऊन जातो. मला दुसऱ्याची तुलना आलो पण नको आणि मूलदोष पण नको. मी दुसऱ्याच्या रचनेकडे सुद्धा बघत नाही. मी आत्मकेंद्रित न होता आत्ममग्न होऊन स्वदोषांकडे लक्ष द्यायला लागतो. आणि संजय उपाध्याय अशा दोन संजय उपाध्यायांमध्ये तुलना करायला लागतात. त्याला इंग्लिशमध्ये सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट असं त्याचं नाव आहे.
बुक किपिंग मधला कॉन्सेप्ट आहे. संजय उपाध्याय आणि संजय उपाध्याय अँड कंपनी या दोन वेगवेगळ्या अस्तित्वाच्या गोष्टी आहेत तशी मान्यता करणं. तसं मी माझ्याशी तुलना करायला लागतो आणि मग मी माझ्याशी तुलना करत असताना मला एकांतात विचार करायला लागतो. मला दुसरा माणूस नको आहे. आणि जेव्हा आपण एकांतात पुन्हा गोष्टी आठवतो तेव्हा निर्मितीला सुरुवात होते, सर्जनशीलतेला सुरुवात होते. वर्ड्सवर्थ या इंग्लिश कवीचं जे म्हणणं आहे की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स, एवढंच वाक्य आपण नेहमी म्हणतो. लेटर हाफ ऑफ द सेंटेन्स इज रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. रिकलेक्शन इन ट्रँक्विलिटी म्हणजे मी एकांतात जाऊन पुनर्विचार केला की पुढचं काम. म्हणून शांत झोप लागायची असेल आजपासून मी म्हणतो तो प्रयोग सुरू करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल रात्री झोपण्यापूर्वी सकाळपासून तुम्ही काय केलं हा स्वतःचा चित्रपट पाहायला सुरुवात करा. आणि तुमच्या अनेक जागा लक्षात येतील की अरे इथे मी असं केलं नसतं तर चाललं असतं असं तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल. रात्री झोप लागण्यापूर्वी शवासन न करता या पद्धतीनं सकाळी उठल्यापासून मी काय केलं आणि स्वतःचा चित्रपट एकदा बघायला सुरुवात केली तुम्ही की तुमच्या लक्षात येतं तटस्थपणे स्वतःकडे बघत असताना का तुम्हाला पडदा लागतोय. तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब बघायला लागता आणि स्वतःचं प्रतिबिंब बघण्यामध्ये जी गंमत आहे त्याच्यात जी शुद्धीकरण प्रक्रिया आहे ती प्रक्रिया दुसऱ्याकडे बघून होत नाही. म्हणून दररोज सकाळी आरसा बघा. असं मला वाटतं मी किती वर्ष झाली गेल्या वेळेला कार्यक्रम केला. मला करायला पसंत इथे केला ना तेव्हा मी सांगितलं होतं आरसात बघा म्हणून सकाळी. दररोज सकाळी उठलं की आरसात बघायचं. आठवतं तुम्हाला उद्यापासून सुरू करा. आठवत नसेल तर म्हणजे तुम्हाला मी काय बोलतो पुरुषांनी सकाळी उठा अजिबात आपल्या केसांचा हात नव्हता आय गेले काही बघू नका. बायकाने सुद्धा बटा आहेत की जटा आहेत बघायचं नाही. बघेल शेवटची सिरियल बघताना जे काही केलं असेल हा खेळ सावऱ्यांचा. उद्या सकाळी करून बघा दिसत सकाळी उठायचं पहिल्यांदा ते आरशात जाऊन बघायचं. तेवढा विनोदी चेहरा पुन्हा दिवसभरात दिसत नाही. पहिला फायदा. दुसरा फायदा दिवसभरात तुमचं काम काही नाही झालं तर सकाळी सकाळी फळाचं तोंड बघितलं होतं. आणि तिसरा फायदा असा आहे की आरसामध्ये पाणी आहे आणि आरसामध्ये पाणी असेल तर सकाळी झाल्यानंतर आधी स्वतःला पाण्यात बघा म्हणजे दिवसभरात दुसऱ्याला पाण्यात बघावं लागत नाही. पाण्यात पाहताना अजून या क्षणिक त्याचे सुद्धा कळाले तो राजहंस कधी कळलं तुला तेव्हा त्याला कळलं जेव्हा स्वतःलाच पाहिलं तेव्हा त्याने मी राजहंस म्हणून दोघं तर दुसऱ्याकडे बघतो तिथे अडकायचं. म्हणून तुलनेत अडकायचं नाही आणि अडकला आपण तर मी म्हणतो तसं अधोमुखी तुलनेमध्ये अडकायचं. आणि ही अधोमुखी तुलना जी आहे ती सर्वसामान्य माणसाला ती तिथे विनोद निर्माण करते. अहो ऐकलं का शेजारच्या चिमणीला 100-99 वाटतो गडी ऑर्डर वा एक वर्ग तो गेला आई म्हणे तो आपल्या बंड्याला मिळाला. आम्ही या तुलनेच्या जीव घेण्या स्पर्धेमध्ये पकडून आम्ही तरुण मुलांच्या डोक्यामध्ये सुद्धा भयानक गोंधळ निर्माण करत आहोत. ते कधी लक्षात येणार म्हणून ही 3 अक्षर आयुष्यात महत्वाची. मग तुलना टाळताच येणार नसेल तर ती अधोमुखी करा अशी विनवणी करायला मी आलो. दुसऱ्याकडे बघा आणि मी बेटर पोझिशन मध्ये असं केलं तर आयुष्य छान आहे. तर गडबड सुरू झाली आयुष्यामध्ये आनंद नाही मिळतो. मग त्याच्यासाठी मी म्हटलं तसं की अजून मी आहे तुम्हाला कमी कमी करत न्यावं लागेल. माझ्या गरजा ज्या आहेत त्या मला कमी करत न्याव्या लागेल. एवढ्या गरजा कमी तेवढी तुलना कमी सोपं घडते. तेवढ्या गरजा कमी करायच्या. मी माझ्या गुरुकुलातल्या सगळ्या शिष्याला तेच माझं एक नॉन रिलिजियस म्हणा किंवा नॉन इझम असलेलं एक गुरुकुल आहे केवळ माणसाला आनंदी ठेवण्यासाठी. आणि तिथे हा मुद्दा सतत चालतो की कमीत कमी
मला शांती हवेचं हा सगळ्यात सोपा मार्ग. कमीत कमी मला जास्त काही लागत नाही, गरजा कमी करत जाण्याचा मार्ग. म्हणजे काय करतो, पहिली काय कमी करायचं तर मी म्हटलं तसं तो अहंभाव कमी करायचा. कसं आहे माहिती काय, परमेश्वराशी जर अद्वैत साधायचं असेल हा धक्का मार्ग आहे. अद्वैताची भूमिका म्हणजे नेमकं काय, तुम्ही माझं भान विसरलं म्हणजे अद्वैताची भूमिका. मी घरी गेला की माझ्या मुलीला बाबा असं हात म्हणल्यानंतर मी तिला मिठी मारलं की अद्वैताचीच भौतिक जगाच्या अद्वैताचीच अनुभूती आहे. बायकोनं दिलेल्या आमटीचा भुलका मारताना क्या बात आहे असं तिच्या त्या चवीला दाद देणं हा अद्वैताचा संबंध आहे. हे आयुष्याचं तत्वज्ञान आहे भौतिक जगामध्ये. भौतिक जगाच्या या आनंददायी प्रक्रियेपासून पळून जाऊन तुम्हाला अद्वैतात शिरता येत नाही. तुम्हाला त्या आनंदाचं अशा पद्धतीचा विनियोग करत पुढे जाण्याची प्रक्रिया सांगायची. मला ते नको आहे अशी भूमिका असताना माझे डिटॅचमेंट आणि नथिंगनेस, विरक्तावस्था आणि रिक्तावस्था याचा फरक घ्यावा लागेल. नथिंगनेस म्हणजे रिक्तावस्था, आपल्याला विरक्तावस्था. डिटॅचमेंट म्हणजे काय, पाहिजे तेव्हा अटॅचमेंट. स्वतःच्या शरीराच्या बासरीला 6 भोग पाडता आली पाहिजे. काम लोक अशी 6 भोग माझ्या शरीरालाच पाडायची आणि पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढा लोक, पाहिजे तेव्हा तो लिंबू तेवढ्यापुरता बंद करायचा आणि प्राणाच्या भोगातून गुंजर मारायची की स्वतःच्या आयुष्याची बासरी सुरुवात व्हायला लागते. बरोबर, मला पाहिजे तेव्हा लोक, मला पाहिजे तेव्हा आय एम ड्रायव्हर. मी स्टिअर करायचं, शरीर तुम्हाला काढून नाही टाकता येणार. शरीर काढून टाकलं तर मी रिक्तावस्थेमध्ये जाण्याची शक्यता आहे, मी नथिंगनेस कडे जाण्याची शक्यता आहे. नथिंगनेस कडे मला जायचं नाहीये, तर नथिंगनेस हे प्रयोजनच नाही माणसाच्या आयुष्यात. मनुष्य म्हणून जनावराला काहीच कळत नाही. बुद्धी जिथे आहे तिथे हा मुद्दा आहे. ती बुद्धी आता गणेशोत्सवामध्ये अथर्व शीर्ष नेमका काय मुद्दा आहे, तर जोपर्यंत हत्तीचं डोकं 4 पायांवरती आहे म्हणजे चतुष्पादावरती आहे म्हणजे प्रेरणेवरती आहे तोपर्यंत ते हलत असतं. सतत कान तरी हलतंय, डोळे तरी हलतंय, सोंड तरी हलत, काहीतरी त्याचा एवढा भाग हत्तीचा हलतच असतो. तिकडनं ते काढलं आणि द्विपादावरती आहे गणपती होण्यासाठी. प्रेरणेवरनं जेव्हा बुद्धीवरती आलं डोकं त्याबरोबर ते स्थिर झालं. ते 4 पायामध्ये जोपर्यंत होतं तोपर्यंत ते सर्व शीर्ष होतं, थरथरणारं शीर्ष होतं, डोकं होतं. ते द्विपादावरती म्हणजे बुद्धीवर आल्यानंतर स्थिर झालं म्हणून अथर्व शीर्ष. ही जी बुद्धी आहे ही बुद्धी काम करते, याला सांख्य म्हणतात. जो माणूस या पद्धतीनं तुलनेमध्ये सुद्धा या पद्धतीनं विचार करतो की ते अटळ असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, आइन्स्टाईनच्या सिद्धांताची गोष्ट लक्षात की the problem cannot be resolved within the space which has created. ज्या जागेनं प्रश्न निर्माण केला आहे त्या जागेत त्याचं उत्तर नसतं. प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला असेल तर माझ्याकडे त्याचं उत्तर नाही, मनात उत्तर नाही, ते बुद्धीतून यावं लागेल उत्तर. म्हणजे मला इमोशन्स मध्ये न अडकता इमोशन्स मध्ये अडकावं लागेल. मला जसं ई गव्हर्नन्स, ई कॉमर्स आहे तसं आता भावनांकडे सुद्धा मला बुद्धिनिष्ठ पद्धतीने बघायला लागेल. आणि मग तो जो सांख्य आहे, ज्ञानी माणूस आहे, भगवद्गीता 2रा अध्याय संख्येवरती विचार करतो, तिथे आनंद दिलेला आहे. तुम्हाला परमेश्वराचं पूजन करण्यासाठी गुरुनी जप करायला सांगितला आणि सांगितलं की 108 माळा तुम्ही करा असं सांगितलं. तर गुरु न मनमध्ये असल्यामुळे तो ज्ञानी आहे आणि मी शिष्य आहे त्याचा, मी त्याने सांगितलेलं ऐकणार. पण तरी सुद्धा गुरु हळूहळू तुम्ही तो जप करायला लागला सांगा की त्या संख्येत काहीच नव्हतं, त्या संख्येत काहीच नव्हतं. म्हणून गुरुचं ऐकायचं. गुरुच्या सूचनेवरती शंका, तुला तुलनेचा मुद्दा आला कसली तुला माझ्या मनामध्ये असलेल्या प्रकरणे आणि गुरुने सांगितलेल्या प्रकरणे याची तुलना केली मी आणि मी स्वतःला अडचणीत आणून घेतली. परमेश्वर हा अगणित आहे. एक मोठ्या शेट्यावर श्रीमंत आयुष्यावर पैसे मोजत होता. शेवटी कंटाळा पैसे मोजत कंटाळा इतके पैसे. मग देवळात जाऊन जप करायला
हसण्याचा आवाज कोणी तेवढा ते हसलं तो परमेश्वरच हसतो. आणि जर का हसत असेल तेव्हा तेवढा काही नाही, तू चालू ठेवतो पण सांगा ना तुम्ही का तुझं मोजणं नाही थांबलं म्हणून हसतो. म्हणजे काय पण आधी मोठा मोजू होताच, आता मणी मोजतोय, वस्तू फक्त बदलली, मोजणं तेच आहे. मी अगणित आहे, तुम्हाला गणितात बघून नकोस. अगणिताला तुला गणितात नाही बघत नाही. तू गणितात थांब, कारण का तर तू यज्ञ म्हणून गणितात थांब. कारण अगणितात गेलास तर तू स्वैराचारामध्ये म्हणजे वाणव्यामध्ये जातोस. दोन्हीकडे अग्नीच आहे, पण वाणव्याच्या अग्नीला शिस्तबद्धता नाही, यज्ञाच्या अग्नीला शिस्तबद्धता आहे. म्हणून तो अग्नी महत्वाचा. म्हणून गुरुचं ऐकायला बोलायचं. आम्ही तुलना ह्या विविध छटक तुमच्या समोर मांडतो तुलनेच्या. कितीतरी गुरुकुलामध्ये माणसं बघितलेली आहेत की गुरु दिलेली सूचना आज्ञा पाळत नाही, चलता आहे अशी भूमिका करतात का आपलं मत मध्ये असतं. किती वेळा गुरुला काय करणार कसे म्हणणार असतात. गर्व होतो ना शेवटी. एक पेलवान भारत श्री अशी त्याला किताब मिळाला. कुस्ती खेळून खेळून सगळ्यांना चीट करत 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 आता मला माझ्या आयुष्यात एकच विचार येते, माझ्या गुरुला हरवायचंय बस. त्याने मला कुस्ती करायला शिकवलं, त्याला हरवायचं. गर्व त्याने जाहीर तारीख सांगितली, गुरुला चॅलेंज दिलं, या कुस्ती खेळत तुला बोलला की मी गुरुपेक्षा पण हा अपेक्षा. अपेक्षा म्हणजे काय? अपेक्षा जास्त. अच्या पेक्षाही मला जास्ती काहीतरी हवं, तिथे अपेक्षा निर्माण झाली. अपेक्षा आधी गडबड सुरू झाली. तो गेला सगळी लोक जमली बघायला. गुरुनी पहिल्या ठावातच त्याला उतारा उचिडला म्हणाला तुम्ही खोटाड द्या. गुरु म्हणा खोटाड का तुम्ही हा डाव शिकवला नाही. मुद्दाम शिकवलं. मला माहिती होतं तू येणार, मला चॅलेंज करत होतो येणार. जर जसं यश मिळत जातं तस तसा तुलनेचा रोग ऊर्ध्व होत जातो. तुलनेचा रोग जसा ऊर्ध्व होत जाईल तस तसं डोकं फिरत जात. काय मी पापाला झाले अडचण बदलली गोविंद त्याची मध्ये आपले आपले नाही मी बोलत सदा वाचा त्याची. लग्नाच्या रिसेप्शनला रांगेमध्ये उभे असलेले मनोहर पर्रिकर जेव्हा बघितले नवरा बायकोला भेटायची जी रांग आहे त्याच्यात विचारे गेले आता. पण संरक्षण मंत्री देशाचा माणूस रांगेत प्रेझेंट उभा होता. इथे मी समपातळीवरती आहे इतरांबरोबर मी समजूनच माणसाला मी कोणीतरी स्पेशल आहे अशी भूमिका घेतली. निसर्ग तुम्हाला जर मदत करायला हवा असेल ना तर हा जो तुलनात्मक स्पर्धेतून निर्माण झालेला अहंकार आहे तो जायला पाहिजे. तो आमच्या देशात जात नाही म्हणून अडचण आहे, तो आमच्या कुटुंबांमधून जात नाही म्हणून अडचण आहे. म्हणून आमच्या कुटुंबामध्ये जावा जावांमध्ये यावा जावा नाही. घरच्या घरी तुला उघडलेले बाहेर जायची गरज नाही. हा बाहेरचा विरोध आहे, हा कीड आहे. अशा पद्धतीनं एकमेकांकडे करून यायची त्याची प्रकृती तशी आहे. म्हणून निसर्ग मोठा. गुलाबाचं फुल आहे ते एका मोठ्या श्रीमंत माणसाच्या दिवाण खाण्यातल्या बाजूला असलेल्या गॅलरीमध्ये गुलाबाचं फुल उभारलं होतं. ते झाड रस्त्यावरच्या गटाराच्या कडेला लावलेलं होतं. तिथेही गुलाब फुलला. त्या गुलाबानं असा विचार केला नाही की मी जे तो गॅलरीतला डोळला बघा असा मस्तपैकी तिथे पूर्णिमेमध्ये काळजी घेतली जाते त्याची आणि माझ्याकडे कोणी लक्ष पण देत नाही. मी फुलणार आहे कारण मला फुलता येतं
मी फुलल्यानंतर पुढे काय करणार आहे याच्याशी मला देणे घेणं नाही. मी फुलल्यानंतर लोक मला केसा पाळणार आहेत की प्रेतावरती मारणार आहेत मला माहिती नाही. परिणामांमध्ये माझं मूल्य ठरत नाही शुद्ध, माझं मूल्य ठरतं माझ्या बोलण्याच्या प्रक्रियेवरती. म्हणजे मला बोलता येतं, मी बोलणार, इथे माझं कर्तृत्व आणि सार्थक माझं आयुष्य. मी पुढे त्याचं काय झालं याचा आधी विचार करतो म्हणून म्हणतात. आणि परिणामाचा आधी विचार करत कृती केली की तुम्हाला यश मिळते. म्हणून तो अहंकाराचं स्वरूप द्यायला हवं. इतकं सोपं गणित आपल्याला मांडता आलं पाहिजे. आणि खरंच सोपं आहे. मी व्यक्तिगत अनुभव घेतो किती सोपं आयुष्य मी जगतो तुम्हाला सांगतो. सकाळी उठल्यापासून मी पुन्हा रात्री झोप लागेल सुद्धा आनंदात असतो सतत खूप मजा. आणि आपल्यापासून मी रिक्षात बसलोय, बाजूचा एक पेन्शन गाडीतून चाललाय, लगेच सुरू मी नाकात बसून प्रदूषण आहे म्हणून. आणि तो असा माझ्याकडे मला दुखत वाटतं की तो माझ्याकडे कसा बघतो. आम्ही निर्माण करतोय मायावी आयुष्य, आम्ही निर्माण करतोय मायावी आयुष्य असा कल्पना करून घेत अशी की हा माणूस याच येतो माझ्याकडे बघतो. म्हणून एकच गोष्ट करायची ती म्हणजे तो अहम आकार जो आहे तो अडटण्याचा. तू म्हणतात कठीण आहे, मी म्हणतो कठीण नाही. कारण मी कठीण आहे जमून स्वतःला शाळा नाही समजत. मला जमलंय म्हणून मी शाळा अशी प्रवचन त्यामुळे माझी भूमिका असते. मी तुमच्यातलंच एक नाही. हे सोयीनं मी उलटा बसलो. अरे मुलीला काही आवडत नाही, ती आधुनिक आहे, आता 11वी मध्ये तिला आपले बाबा आवडत नाही. तिला बाबा पाहिजे यो बाबा पाहिजे. आणि मी तिचा मान राखतो घरात शेताला एक सेट लपून ठेवतो. का ते कशासाठी आहे? हे मखर आहे, मखर देवाचं मखर आहे. दगडूशेठ गणपतीला सगळे बघायला गेले का हापूस आंब्याचं मखर, लोक हापूस आंबे बघायला गेले. गणपतीला नाही, हापूस आंब्यात तो कसा दिसतो म्हणून बघायला गेले. आज हे मकराचं जग चालू आहे, त्या पार्श्वभूमीवरती हा अहंकार तयार होत राहतो. मग मर्सिडीज मध्ये जाणारा माणूस सुद्धा सिग्नलला गाडी थांबते की अशिक्षित माणसासारखा थांबतो. याचं कारण त्याचं म्हणणं असं आहे की मी मर्सिडीज मध्ये जातो म्हणजे मीच बस. आणि हे बदलायची क्षमता प्रवचनकारांच्या, कीर्तनकारांच्या, गुरुच्या सूचनेमध्ये असते. आणि म्हणून गुरु महत्वाचा. अहंकाराचं बीज, झाडाचं बीज कसं असतं तसं आहे. झाडाचं बीज टिपावरती ठेवलं तर काय होत नाही त्या टिपावरती त्या बीजाचं. बीजाला जरी असं वाटलं की मी टिपावरती तरी फायदा काही नाही. बीज जेव्हा स्वतःला माती मोल करून घेतो, झाडाचं बीज हा संपूर्ण गर्भ आहे अख्ख्या झाडाचा. अख्ख्या झाडाचा गर्भ एका बीजामध्ये साठवलेला आहे. अहंकारामुळे ते घट्ट आहे, गाठ आहे. पण ते जेव्हा स्वतःला माती मोल करून घेतो त्यावेळेला माती म्हणते आता कसा जाईल म्हणालास. मग माती त्याला मदत करायला लागते. बीज फुटतं, अहंकार फुटतो, मातीमध्ये जाऊन माती त्याला मदत करायला लागते. आणि मग त्यातून कोंब बाहेर पडतो. तो आकाशाच्या दिशेने जायला लागतो कोंब. माती फक्त एवढंच म्हणते, धरणी एकच म्हणते की तू अहंकार सोडत ना म्हणून मी तुला मदत करते. चल हो. वरती गेला, त्याचं पोट झालं म्हणून त्याला फांद्या आल्या, फांद्याला पानं फुटली, फळं आली, त्याला फुलं आली, फळं येऊन फळ कच्च फळ सुद्धा झाडावरती पिकलं. इतका माल खाल्लं, मातीने त्याला बोलवला चल मोठा होता. तुझा अहंकार गेला म्हणून तुला चल मोठा हो. ते फळ पिकलं, वजनदार झालं आणि खाली पडलं. पण तिकडे न्यूटन बसलाय. सायंटिस्ट न्यूटन तिथे बसलाय. न्यूटन म्हणतोय फळ खाली आलं म्हणजे इट्स अ लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. त्याच्यावरती सगळं जगाचं विज्ञान चालतं. भारतीय तत्वज्ञान न्यूटनला प्रश्न विचारणारे वेळा तुझे खाली येणाऱ्या गुरुत्वाकर्षण म्हणतोयस ते खालून वर कसं गेलं? ते खालून वर गेलं कारण अहंकार गेला. पण
अहंकार फुटून जो वरती घेऊन जातो ना तो गुरु, ते गुरुत्वाकर्षण, ते वरनं खाली घेऊन जातात, वरून खालून येतं ते गुरुत्वाकर्षण नाही. आणि तेवढा जायला पाहिजे, निव्वळ तेवढा. मग तुमच्या हालचालीमधनं तुम्ही संपत्तीधारक आहात की श्रीमंत आहात, तुम्ही पैसेवाले आहात की तुम्ही वेल्दी आहात, तुम्ही फिट आहात की हेल्दी आहात, हे तुमच्या मनशांतीला ते अवलंबून असतं. नुसता फिटनेस म्हणजे मनशांती नाही, नुसते पैसे म्हणजे श्रीमंत नाही. श्रीमंत वेगळा, त्या क्रमाने यायला पाहिजे. आई का यशस्वी औदार्य, काय क्रमाने यायला पाहिजे? आई का यश, आधी यश, मग श्री संपत्ती, आणि संपत्ती आली म्हणून औदार्य. आई का यशस्वी औदार्य, पुढे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. आधी ज्ञान, ज्ञानामुळे वैराग्य, वैराग्यामुळे परमेश्वराची भेट ऐश्वर्य. साही गुणवर्य वसती तेथ, तेथ मानिजे भगवंत. त्या भगवंताला भेटले ते शोध म्हणून तुमचे शास्त्र. आणि हे सगळं सहज साध्य करण्याचा पहिला मार्ग माझी कोणाबरोबरही असलेली कंपॅरिझन हा सगळ्यात मोठं तो स्टार्टिंग पॉइंट आहे त्या सगळ्या रिपूचा, शत्रूचा, आणि तो करायचा. तो झाला की गडबड झाली. मला खरंच वाटतं मी असं प्रवचनाला सांगत होतो, जग सुंदर आहे, जग खरंच सुंदर आहे, रोजचा दिवस सुंदर आहे. ते जगणं म्हणजे कसं माहिती का, डोळ्याच्या डॉक्टर सुद्धा आहे. डोळ्याचा डॉक्टर ज्ञानी म्हणून आपण त्याच्याकडे जातो, तो सांगतो त्याप्रमाणे डोळ्याचा नंबर काढतो. पण नंबर काढत असताना हे बरोबर कधीवरच आपला लक्षात मी म्हटलं डोळ्याचा डॉक्टर, मी तुमच्याकडे तुम्ही ज्ञानी म्हणून तुम्ही मलाच काय विचारते बरोबर दिसते का. तेव्हा ते म्हणाले कोणती काच ठेवायची ते मी ठरवतो डोळ्याच्या पुढे, त्याच्यावरती तुला दिसणार आहे बरोबर आहे की नाही. ते माझा स्किल आहे. हातोडी मारली आणि गाडी सुरू झाली, त्यांनी 2000 रुपये मागले की काही. कस्टमर म्हणाला नुसते हातोडी मारण्यासाठी 2000 कसं मिळालं नाही, त्यांचे 10 रुपये उरलेले पैसे ते कुठे मारायचे ते मला ठेवले, त्याचे लावतो. आपण हे जे सगळे बारीक बारीक दृष्टांत आयुष्यात बघत असतो, त्या दृष्टांताचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुखानं जगण्याच्या प्रक्रियेला आजचा पहिला टप्पा पहिल्या पुष्पामध्ये तुमच्यासमोर मी मांडतो. आणि तो काय आहे? तो आहे 3 अक्षरी शब्द, तुलना न करणे. आणि एकदा तुलना न करणे ठरवली म्हणजे काय करायचं? पूर्ण प्रश्न काय? स्वतःच्या आयुष्याचं ट्रस्ट करा, स्वतःच्या आयुष्याचे मालक नका. स्वतःच्या आयुष्याचे मालक झाला की तुमचं शरीर ऍसेट होतं, ओनरशिप वाढवणे ऍसेट होतं, आणि ऍसेट झालं की दरवर्षी 10% डिप्रिसिएशन येतं, आणि मग 10 वर्षात तुम्ही संपता. स्वतःच्या आयुष्याचा ट्रस्ट करा. ट्रस्ट केला की रस्ट येत नाही, गंजत नाही, ट्रस्ट चालू राहतो. मला परमेश्वराने मी तुला शरीर दिलेलं आहे ते तुझ्या जवळ ठेव, कोणाशी तुलना करता न करता तू जगत राहा. मला पाहिजे तेव्हा मी घेऊन जाईल, मला पाहिजे तेव्हा तू आलास ना, मला पाहिजे तेव्हा मी नाही. माझं आयुष्य ट्रस्टी म्हणून मी सांभाळायचं, ट्रस्ट न होता ट्रस्ट सांभाळायचं. याला अध्यात्म म्हणतात, निवड अध्यात्म हेच. पण आम्ही रिकामेच होत नाही, साचवून साचवून तुलनेनं साचवून ह्याच्यापेक्षा 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 अपेक्षा अपेक्षा अपेक्षा, सतत अपेक्षा चालूच. माणसाचा जन्म मिळाला ते चालूच. एक राजा होता, त्याच्या भरपूर राण्या होत्या, मस्त आनंदात जगत होता. एक दिवस आकाशवाणी झाली राजाला की तू मरणार, उद्या सकाळी तुझा मृत्यू आहे आणि पुढच्या 10 दिवसामध्ये याच राज्यामध्ये तू परत जन्म घेशील, तू कर म्हणून. राजा विचारला, इतका माणसाचं सुंदर आयुष्य, त्या बात एवढ्या राण्या, अशी श्रीमंती, नोकर चाकर, आणि पुढचा जन्म दुःख तुला पर्याय नाही. फक्त तू या जन्मी राजा आहेस म्हणून पांढरं गोल असं गोल चिन्ह असलेलं डुक्कर असतं,
सकाळी मरतोय त्याच्यानंतरच्या 10 दिवसात या प्रार्थने परत जन्म घेणार आहे असं पाठवून गोल कपाळावरती चिन्ह असलेलं डुक्कर म्हणून तू लगेच बाहेर पड 10 दिवसांनी धनुष्यबाण घे तसलं डुक्कर दिसलं की जरा ठार मला काही डुक्कर म्हणून सगळ्यांची आणि वाटत नाही काल बोलला मेला 11 ठिकाणी ते डुक्कर ते डुक्कर समोर बसले आणि बाण टाकल्याबरोबर डुक्करावर मारतो मी मजा येते मस्त चिकन आहे सगळीकडे नाळ सगळीकडे भरपूर डुकरेणी आहेत बरोबर त्या जन्मात गेल्यानंतर त्याचा दृष्टिकोन बदलला ह्या जन्मात असताना त्याचा दृष्टिकोन पुन्हा मी माणूस म्हणून त्याच्याकडे बघतोय म्हणजे पुन्हा मी माझ्या हाताच्या भविष्यामध्ये तुलना केली प्राण्याबरोबर समदृष्टी तेव्हा जन्माला येईल म्हणून संत एकनाथाला गाढवाला झालेली तहान संत एकनाथाला दिसली संत एकनाथाला तहान दिसली गाढवामध्ये म्हणून त्यांनी पाणी पाहिलं त्याला ज्याला जे दिसतं ते दिसतं जसं असतो तसं दिसतोय त्यांना तहान कळली म्हणून त्याची तहान कळली मी मनुष्य तो प्राणी म्हणून नाही तहान कळली मला त्याची आणि माझी आम्हाला गाढवा दिसतो कारण गाढवाला गाढव दिसणार तहानेला तहान दिसणार मनुष्य म्हणून जगण्याच्या प्रक्रियेमध्ये आता पुढचा मुद्दा येतो तो भूतदया मी सगळ्याच प्राण्यांच्या दृष्टिकोनातून ऋषी महाराजांच्या प्रामुख्याने ज्या ऋषी महाराजांकडून घेतलेल्या शिक्षणाचे मुद्दे त्याच्यामध्ये जो अहिंसेचा मुद्दा आहे तो आणि सहिष्णुतेचा मुद्दा आहे तो केवळ माणसा मुद्दा नाहीये तो सर्व प्राणी मात्रांसाठी असलेल्या भूमिकेमध्ये म्हणून किती वेळा मला तुमच्या इथे जैनांच्या स्थानकांमध्ये जेव्हा जेव्हा प्रवचनाचे कार्यक्रम करतो त्या मार्केट यार्डमध्ये कार्यक्रम पुण्यामध्ये असताना तिथे गप्पाच्या दरात सुरुवात झाली माझी आणि पहिला विनोद जिथे आला माझ्या बोलण्यामधला तिथे सगळेजण मला सवय नाही त्याने सांगितलं की आम्ही टाळा वाजवत नाही मला मुद्दा पटला की समजा त्या बाजारामध्ये एखादी हिंसा झाली तर काय करायचं हा वैचारिक दृष्ट्या अंतिम आदर्शाचा क्षण आहे याबद्दल वादच नाही किती झालं आणि नेमकं असं झालं की 10-15 मिनिटांनी ते विसरले आणि पक्षातही मला सुचलेल्या विरोधावरती जोरात टाळ्या धरून हसले आता हे जे हसणे त्याच्यावरती नंतर महाराजांनी मला हात बोलवलं ते हसत हसत राहिले आमचा नियम तुम्ही मोडला असं म्हणतात पुन्हा पुण्याचा प्रश्न आला बदलत्या काळाबरोबर बदलण्याची प्रक्रिया जगण्यामध्ये दशावतारांनी केली ती परशुरामाचा जो वेश होता तो प्रभू रामचंद्रांनी घातला नाही प्रभू रामचंद्रांचा जो वेश होता तो श्रीकृष्णाने घातला नाही वेश आणि आवेश कालानुरूप आपोआप बदलणार आहे तुम्ही मुद्दाम बदलायची गरज नाही आम्हाला जर नवीन पिढीला प्रवचनांच्या रचनेत आणायचं असेल तर आमच्या प्रवचनांच्या विषयांमध्ये त्यांचे विषय कसे घेता येतील अशी भूमिका घेऊन बघायला लागेल म्हणजे ते ऐकायला येतील नाही तर येणार नाही कॉर्पोरेट लाईफ अँड टॉलरन्स असा विषय घेऊन त्यांनी मराठी टाकला कार्यालयीन जीवन आणि सहिष्णुता असा विषय मांडता आला तर ते येतील सगळे आयटी मध्ये आयटी मध्ये ऐकायला येते पण मी जर म्हटलं की हंसगीता भागवताच्या 11 स्कंदात सांगितलेल्या हंसगीतेवरती आज उपाध्याचं प्रवचन आहे कोण येणार आहे काळ बदललाय माझा विषय काळ बदललाय संवाद साधायचा मी कंपल्सरी माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीनं प्रवचन ऐकले त्याच दर्जानं तुम्ही ऐकायला पाहिजे अशी तुलना पुढच्या पिढीवरती लादता येत नाही कारण निसर्ग बदललेला आहे काळ बदललेला आहे सगळंच बदललेलं आहे म्हणून हा तुलनेचा जो कॉन्सेप्ट आहे तो ब्रॉड होत गेला तसं हा वैश्विक रचनेचा मुद्दा आहे
देशादेशांमधल्या तुलनेचा मुद्दा येतो. देशादेशांमध्ये तुलना केली जाते. आता युनोने संशोधन केलं आनंदी देश कोणते, आणि तुम्हाला सांगतो दुर्दैवानं 170 देशांच्या यादीमध्ये भारत 137वा आहे आणि भारताच्या आधी पाकिस्तान आणि बांगलादेश आहे. हे कसं साध्य झालं? का भारत आणि बांगलादेश आणि पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी, जिथे आर्थिकदृष्ट्या अस्थिरता आहे, जिथे राजकीयदृष्ट्या अस्थिरता आहे, त्या देशांमध्ये आज सर्वसामान्य माणूस हा भारतापेक्षा जास्त आनंदी कसा? त्याचं कारण आहे धर्माचरण. तुम्हाला सगळ्यांना मी तर भयंकर आदर करतो जैन समुदायाचा. जैन समाजाचा महान समाज आहे, पण मला असं वाटतं की त्यामध्ये असलेल्या धर्माचरणाची जी तीव्रता आहे, ती तीव्रता तशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये गेली तरच समाज आनंदी राहतो. हे दोन्ही देश आर्थिकदृष्ट्या मागासलेले असून राजकीयदृष्ट्या मागासलेले असून भारतापेक्षा जास्त आनंदी असा जर युनोने निर्णय दिला असेल बांगलादेश आणि पाकिस्तान, तर काय अडचण आहे? एक अडचण आपली अशी आहे की धर्माचरणामध्ये येणारं जे घनत्व आहे ते कमी होत चालतं. आता ते विरळ होत चाललं धर्माचरण, म्हणून अडचण निर्माण झाली आणि त्यांच्या इथे अधिक कट्टर होत चाललं, म्हणून त्यांचं दैनंदिन जीवनाचा आनंद तसाच काय. आणि इथे तर सगळ्या पालकांना विनंती आहे की घरी जाऊन तरुण मुलांना सांगा, जे तरुण आहेत ते प्रवचनांच्या या ठिकाणी आवर्जून वर्षातून एकदा देतात 8 दिवस. तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी ठरवता येणार नाही, नक्कीच ऍक्टिव्हिटी व्यवसायाच्या दृष्टीकोन की आम्हाला या वेळेची 8 ते 9 या काळात म्हणायचे पोचायचंच आहे का वर्षातले वेळेस येईल. पण त्याच्यासाठी त्यांच्या रसग्रहणामध्ये त्यांच्या प्रकृतीला साधीच्या विषयाची निवड इथल्या प्रवचनामध्ये झाली तर ते ऐकायला येते त्यांच्या येणार नाही. हे पुन्हा तुलनेचा मुद्दा, 2 पिढ्यांमधल्या तुलनेचा मुद्दा, 2 पिढ्यांच्या परमेश्वरावरती असलेल्या विश्वासातल्या तुलनांचा मुद्दा आला की ह्याची भक्ती आणि माझी भक्ती. मग तरुण पिढीमध्ये ती भक्ती कमी होत चालली. ती भक्ती कमी होत चालली याचं कारण असं मला दुभाच उपलब्ध नाही. वडिलांना काहीतरी करू नका बाबा असं आणि उद्या करताना जाऊ दे नाही गेली काय भेटत काय अशा पद्धतीनं नॉन डिसिप्लिन स्टान्स कडे जाणाऱ्या तरुणाचं काय होतंय काय होतंय म्हणजे सर्वे गुन्हा आचरण असले तू आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, तुझा विश्वास तू मीच केला असं म्हणतो, मी तुझं म्हणत नाही म्हणून मी पूजा करतो, परमेश्वराच्या कृपेशिवाय भेटत नाही म्हणून मी विचार करतो, तू तसं करत नाही तू म्हणतो मीच केलं म्हणून. 2 पिढ्यांच्या तुलनेमध्ये पुढची पिढी जर असं व्हायला लागली तर समाज हळूहळू हळूहळू रस्ता चढायला जाणार. आणि हे काम कोणाचं आहे? तर हे काम मी जर प्रवचन करत असेल तर ते माझं काम आहे. प्रवचनांमध्ये समोरच्या माणसाला आकर्षक असं टायटल, आकर्षक असे शब्द मांडले, त्यांना आनंद वाटेल असे त्यांच्या शब्दकोशात मी रचना मला तिथे आणायला लागेल. तुला तुलनेचा मुद्दा मग जेवढे आहे ऐकायचं. तुकाराम महाराजांच्या मन करायला ह्या अभंगावर आधारित संजय उपाध्यायांचं प्रवचन सगळे सगळे पाहतो. पण संजय उपाध्यायांचं नॉन अकॅडमिक प्रवचन काय मस्त बिंदास 24 तास शब्द सोपे झाले. मस्त बिंदास 24 तास. मग त्यांना कठीणाने सुरुवात करायची ऐवजी सोप्याने सुरुवात करून हळूहळू कठीण समजावून सांगायचं, म्हणजे ते हळूहळू सखोल चिंतन करतील. 11+4 या अभ्यासक्रमानंतर 10+2+3 हा अभ्यासक्रम जर येत असेल तर आम्हाला 10+2+3 वाजायला शहाणं करावं लागेल. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र असं 4 पायऱ्यांमध्ये तुलना कशी बदलत जाते त्याची मांडणी तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. 9 वाजता 1.25 तास तुमच्या विषय अत्यंत मनापासून तुम्हाला खरंच समजावायचं. आतापासून सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तर नाही तसं वाटत. माझ्याकडे सिनियर सिटीझन साठी माझा कार्यक्रम होता. तुम्हाला सांगतो 4 महिन्यापासून लोक येत असेल
लेक्चर माझं 5:30, 1.5 तास आधी आपले सिनियर सिटीजन येऊन बसले बसले हॉल भरून टाकला, तरी येतच राहिलं. आयोजकांनी काय केलं, पहिली आणि मी त्याच्यामध्ये एक रँक मारला. नंतर 10 मिनिटं नवीन पहिल्या रांगेतली मंडळी आणि जुन्या पहिल्या रांगेतली मंडळी भांडत होती. जुन्या पहिल्या रांगेत आम्ही कशाला 4 वाजता आलो, आमच्या पुढे जर तुम्ही पुढच्या नावाचा वेळ गेला. किती क्षुल्लक आहे. मी म्हटलं त्या सगळ्या सिनियर सिटीजनना, अहो मी काय माझून कशी जायला, तुम्ही मला ऐकायला आलाय का बघायला आलाय, बरं असं 1.5 तास सलग या चेहऱ्याकडे बघत बसवला तर काही नाही. पण माणसं वैचारिकदृष्ट्या उचल होत थांबवायचा. आणि म्हणून व्याख्यानाला सगळ्यात महत्वाची, व्याख्यानाला का महत्वाची तर शोधून लक्षात ठेवा, पॉवर पॉइंट पेक्षा, संगीतापेक्षा नुसतं ऐकणं. आता तुम्ही ज्या संख्येने उपस्थित आहात, 9 वाजून गेले तरी शेवटचे राग मध्ये कोणी हललेलं नाही. का नाही हलले? ऐकणं, उत्तम ऐकणं. मजा का हे बंद नाही ना करताय, येतात बंद करतात का काय करताय? 5 ज्ञान दिल्यापैकी का नाही बंद करताय? आणि म्हणून तुमच्या आचरणाशी निगडीत कोणतं इंद्रिय आहे तर का, म्हणून आपण काय म्हणतो, हा ऐकत नाही. 12वीची परीक्षा पण ऐकत नाही. त्याला सांगतो मी आपण तरी ऐकत नाही. ऐकू गेलेलं आहे, ऐकत नाही म्हणजे आचरणात आणत नाही. आचरणात आणत नाही म्हणून ऐकत नाही. म्हणजे कानाशी निगडीतच क्रियापद आपण मनुष्याच्या आचरणाबरोबर जोडतो. म्हणून हा प्रश्न आला की बाकीच्या जी ज्ञानेंद्रिय ती आम्हाला 12 ऑर्डर बंद करता येतात. मला डान्स नाही बघायचा हिंदी सिनेमाचा, पळापळी पकडापकडी सांगितलं आहे. मी डोळे मिटवले, वस्तू गरम आहे, स्पर्श डायबिटीस आहे, रचना झाली, मला शक्य आहे काम नाही बदल. म्हणून हे ऐकणं महत्वाचं. सगळे दिवस या पद्धतीनंच हाऊसफुल होण्यामध्ये जी गंमत आहे ना, तो सगळ्यात महत्वाचा हेतू आहे. प्रवचनकार किती विनोदी बोलत, प्रवचनकार आणि हसवलं की नाही हसवलं, प्रवचनाचा विषय झालं बोर द्यायला, तो 2 नंबरचा विषय आहे. दुय्यम विषय आहे तो प्रवचनकार कसा बोलतो. पहिला हेतू आहे फेडरेशनने आयोजित केलेल्या प्रवचनाला मी उपस्थित होणं आणि जे उत्तम ऐकायला मिळते त्यातलं कानामध्ये घेऊन घरी परत जाणं, एवढंच. हृदय मिळणार आहे तरच ते शक्य. हेतू काय आहे प्रवचन मानायचा तो लक्षात घ्या. तुमची करमणूक हा हेतू नाही, तुम्हाला ज्ञान देण्याची प्रक्रिया, उत्तम ऐकण्याची प्रक्रिया. आता किती वाजले? 9 वाजले, बरोबर. तुला बांधायला सांगू त्याच्या आधी माझ्या तुला गुरु शब्दाची एवढी विल्हेवाट तेवढी कोणीच लावली, एवढी शनायाला लावली. प्रवचन माला आणि त्या ऐन वेळेत सुरू होती. या भारताच्या सगळ्या बायका 9 वाजता सुनील पतियाळा हिंदी भाषेच्या चला भाषेचे 8 दिवस या पद्धतीनं हेतू उत्तम आहे ते संभाषण ऐकण्यासाठी उपस्थित व्हा असं माझं आवाहन आहे. हेतू उत्तम आहे, कसं घडतं यापेक्षा या पाठीमागचा हेतू काय आहे. आनंद ऋषी महाराजांचा हेतू आहे ज्ञानी व्हा, ज्ञानी झाला की वाट चुकत नाही. ते नव्या डोक्यामध्ये ठेवले. एक साधू होते आणि ते चालत नदी किनारी आले. अतिशय सुंदर आकर्षक देखणी बाई त्या किनाऱ्यावरती उभी होती. नदीला थोडं पाणी भरपूर होतं तर तिने एका साधाला विनंती केली की मला जरा पलीकडे घेऊन जाता का, गोडबीट काही नाही तर मला जरा उचलून पलीकडे द्या. तर एक साधू म्हणाला चालू का नाही. साधू लगेच तिला कडेवर घेतली आणि पलीकडे घेऊन दिला. पुन्हा हे दोघं चालत झाले.
1.5 तासानंतर दुसऱ्या साधूंनी ह्याला सांगितलं, अरे आपल्या पंथामध्ये स्त्रियांच्या अंगाला हात लावायचा नसतो, तू तिला उचलून पलीकडे काय आणलीस? तो म्हणाला, मी सोडून 1.5 तास झाला, तू अजून घेऊन चाललायस. अरे मी केवळ उचलून आणला एक बॅग उचलून आणली, पलीकडे ठेवली, माझ्या डोक्यात ते नाहीये, तुझ्या डोक्यातून घेऊन चाललायस. प्रश्न इथे निघायचा, विधींमध्ये नाही, विधींमध्ये लिप्त नाही व्हायचं. विधींमध्ये लिप्त झालं की समजा सगळं इथे गडबड आहे. आमच्या इथे दत्ताच्या देवाला पाईप नाही का म्हणायचं, तेवढ्या वेळात तेवढ्या झाल्या. मी म्हटलं, अहो दत्त महाराजांना स्पॉटिलायसिस होईल. भयंकर चिडल्या, माझ्या घरी तक्रार केली, तुमचा संजय वाक्यात बोलतो म्हणून. म्हटलं, अहो बापू, तुम्ही इथे वेगळ्या फेऱ्या मारताय, प्रत्येक भक्तावर लक्ष ठेवायला पाहिजे, तो असा होता. विधींमध्ये लिप्त होण्यात अर्थ नाही. विधी हवे श्रद्धा सबळ करण्यासाठी, मनाला समाधान वाटण्यासाठी. पण त्याच्यामध्ये पूर्ण लिप्त होण्याची प्रक्रिया घडली तरी अडचण आहे. परमेश्वराची पण ती अपेक्षा नसते. आम्ही परमेश्वराची अशी अपेक्षा असं आम्हीच ठरवतो, त्यांनी ठरवलेलं नसताना आम्हीच ठरवतो हे असं करायला पाहिजे. तसंही नका म्हणजे बघा कसं आयुष्य नसतं. दोन्ही मुद्दे मांडण्यात पहिलं प्रवचन असल्यामुळे वक्ता म्हणून माझी जबाबदारी पण असते की तुमच्या प्रवचनाचा सुतोवाच मी तुमच्या समोर करणं आणि तुम्हाला आवाहन करणं हे संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहा आणि अशा पद्धतीने जगाला मी काय करतो ते मनपूर्वक धन्यवाद. सर्व भावी पुढे कविता व्हायची चांगली कविता, पण त्यांच्या आधी मला माझ्या चप्पल मिळाला नाही. चप्पल मिळण्यासाठी पण असं मुलं स्वभाव लागला त्यांचा येळकोट राहील. चर्च त्यांनी सांभाळलं त्यांच्या अशी काही तो आवाज त्यांनी चांगलं सांभाळलं. सर्व धन्यवाद. सचिन मंडळी मजा नाही जवळचे मित्र. शेवटची कविता. आता काय स्थिती आहे माझी, जर मी अशा पद्धतीनं तुलना विरहित आयुष्य जगण्याची क्षमता एकदा निर्माण केली पुढे काय घडतं बघा. आनंदाने भरल्या डोही आज डोलते मन माझे, सुप्रभातल्या शब्द फुलांचा गंध वाहते मन माझे. आकाशाच्या नक्षत्रांचा पृथ्वीवर उत्सव झाला, क्षितिजावरती रंगलरीचे चित्र पाहते मन माझे. त्रैलोक्याचे कृष्ण मिळवणी रास रंगला प्रेमाचा, कालावरती राधा होऊन मुग्ध नाचते मन माझे. गंधर्वांचे देणे देऊन मायेने आरास मांडवी, स्वराविंदी चिंबोनी ब्रह्म शोधते मन माझे. ब्रह्म शोधते. मी डोळे पेटून हॉल भरलेलाच आहे.